रामकृष्ण पाहता लोचन पाहता लोचन पाहता लोचन पाहता सुखदाय
प्राप्तीशी उपाय हरि प्राप्तीशी हरि प्राप्तीशी
नाथोमा शंकराच्या सुता चरणावटी माता साष्टांगता दंडवत. दुसरी म्हणतो नमो सारजाची धुराणाच्या आत्मजा वाकश्री पावजे सहजा तिच्या चौजा दंडवत. आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उद्रोका टाळ मधुरिका तया माझे दंडवत. आयशे नमन कुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला आज्ञा आपल्या बाळा चालू सकला नामा म्हणे पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चर संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी श्रू दास तुका. आरंभाला फक्त शरणांगती अखिल कोटी नायक विटेवर जे भगवान टाकले त्या देवाला पहिला नमस्कार. आली या संसारा उठावेग करा शरणचा उधारा पांडुरंगा. दुसरा पुरावा सांगतो तुम्हासे भजा रे विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाया. सज्जन हो जन्म मासा मिळाला काय करा त्या देवाला शरण जा. मला काय होतं पाया पडल्यामुळे सांगा शरण गेली ते काय होते फळ तुका म्हणे कुळ उद्धरिले आपण तरेल नव्हे ते नवल उद्धरील कुळ सर्वांचे तो म्हणवोनी शरण का पाया पडावून का देवदेव करावा आणि देवदेव केल्यामुळे होतंय काय महाराज ऐका. दुसरे चरण संताचे या कारण पहिला पुरावासार केला देवाचा शरणागती करा तुमचा उद्धार होईल यात काय नवला आहे. तो तुमच्या दोन्ही कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही मग तुकारायांचा पुरावा म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. मग काय केलं माझा देव तो हा उतरील पार तो दुस्तर नदीचा. पहिली शरण बोलतो दुसरे चरण संताचे या
दुसरे सेवेचे अधिकारी कोण असे तुकोबारांचा तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम संत पूजने देव तुझे वासुदेव मस्तके पायावरे या वारे करी संताच्या ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हण्याते आणावे तरी संता या भजावे सर्वस्वे काही न वाचन मनानं तनानं धन संताची पूजा करा माय बाप बहुतेक करून मला सांगायचं संतांच्या सेवेमध्ये लाभ काय सांगा तुम्ही देवा शरणागती करायला लावली आमचा उद्धार होतं हे कळालं पण देवाच्या शरणागतीमध्ये आणि संत शरणीमध्ये फरक काय अजिबात फरक नाही देवाची जेवढी पावर आहे तेवढी संताची पावर आहे तो जन्माच्या पंक्ती चुकतात संत जन्माच्या पंक्ती चुकवतात मायबाप जन्म देती संत चुकविती जन्मपंक्ती दुसरे जनसंताची कारण संत सेवेमध्ये लाभ आहे संत सेवेमध्ये आनंद होतोय आणि भगवंताला आनंद मिळतो म्हणून तुकाराम दुसरे जनसंताची असे संत कोण ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेटा स्नानदान कडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेली दुसरे जनसंताचे ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञान राजा निवृत्ती सदा गुरुवर्या देवाची पूजा करून संतांची पूजा करून कीर्तन पुष्पावर आरंभ करू विठ्ठल हरे प्राप्तेशी उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधती साधने तुळते भवाचे बंधने संताविन प्राप्ती नाही आयुष्य वेद देते ग्वाही येणे साधती साधने तुळते भवाचे बंधने एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने तुळते भवाचे बंधने शिव भोळा चक्र
दत्ताचे आष्टा महाराज या ठिकाणी आपण आणि शरणागती करायला पाहिजे. कारण ज्यांच्या मंदिरामध्ये सेवा चालली आहे त्या भगवंताला आपण नमस्कार करायला पाहिजे, दंडवत करायला पाहिजे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती याचे पाय माझ्या चिती, फायदा काय वाचे वदता शिवनाम, प्रयाण बाधे क्रोध काम. हा असा अष्टार संपन्न होत आहे. म्हणून आरंभाला भगवंताला शरणागती करावी. शिवसांब भोळा कैलासवासी, नाते पोते ग्रामे करे तपासे, वास्तव्य ज्याचे शिंगणापुरासे, भावे नमो केशवाच्या पदाशी. म्हणून आज कीर्तन पिशवी करतात निवडलेला अभंग आहे संत शिरोमणीचे वंदनीय महाराष्ट्र भूषण तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग, नाथबाबांचा असणारा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी शिवशाही निवडलेला आहे. कारण पैठणचे सुप्रसिद्ध असणारे संत महंत आणि श्रीमंत एकनाथ महाराजांचा हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल आरंभ अल्पसा परिहार. आज किमनी शिवा महाराज शिवेचं कारण सर्व ज्ञात आहे. म्हणजे नांदेड या पवित्र असणारं आणि या पुण्यभूमीमध्ये नगरेश्वर मंदिरामध्ये परमपूज्य आदरणीय प्रमश्नीय हरिप्रायण वैराग्यमूर्ती आमचे रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या 55व्या आणि पुण्यतिथी सेवा. काय भाग्य आहे. आज जाऊन ज्यांना 55 वर्ष होतंय तरी त्यांच्या नावाने अन्नदान महद पुण्य कीर्तन भजन सतत चिंतन होतंय. हे आमच्या संत महात्म्यांचं भाग्य आहे आणि फार मोठा अष्टार माझ्यासाठी कौतुक करण्यासारखं आहे. या महाराजांच्या अष्टार या पवित्र अष्टार पर्व काळावर आणि भागवत कथा ठेवली आहे. भागवत कथा कारण परमपूज्य आदरणीय प्रभूश्री हरिप्रायण आमचे अनंत महाराज बेलगावकर यांच्या अमृतवाणीतून आम्हाला ही 6 दिवस कथा ऐकायला मिळत असेल तर आमच्या एवढा भाग्यवान कोण सांगा. तुकोबारायांचा पुरावा ऐका जे तुम्ही, ऐका जे तुम्ही, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल तेही ऐका जे तुम्ही, ऐका जे तुम्ही, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, ऐका जे तुम्ही, ऐका जे तुम्ही, ऐका जे तुम्ही भक्त पर्व काळावर भागवत कथा ऐकण्याचा लाभ आम्हाला मिळत असेल तुकोबारायांचा पुरावा ऐका जे तुम्ही, ऐका जे तुम्ही, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. खरं हित कशामध्ये आहे? याच्यामध्ये हित आहे महाराज. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. अरे कथा आहे, कीर्तन आहे, भजन आहे आणि याच्यामुळे काय झालं तर लाभ झाला याचं उत्तर आहे.
कथा हे भूषण जनामध्ये सार तरल्या पार बहुयने कीर्तन भजन चिंतन करा तरुण जातील तरले तर ते भरोसा नामधारका ताटाचा म्हणून 55 वर्ष अशा वेळेला खंड पडलेला नाही. आणि त्यांचं थोडंसं चरित्र तुम्हाला सांगू इच्छितो. परमपूज्य आदरणीय प्रश्न हरिप्रामचे रंगनाथ महाराज गुरुजी आख्या असणारं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाने आज जयघोष आहे. कोण पुण्य कोण गाठी होय बेटी आपलं कुठलं पुण्य असेल अशा महात्म्यांच्या आम्हाला असणारं सेवा मिळाली असेल त्याच्यापेक्षा भाग्यवंत कोण. भाग्यवान वेगळे आणि भाग्यवंत वेगळे असं नाही. भाग्यवंत आहेत आपण तुकोबरा भाग्यवंत म्हणू जाया हो शरण गेले पंढरीराया. आणि त्यांचा आज गावगाव सोहळा संपूर्ण होतंय. त्यांचं मूळ जन्मगाव असेल मी सांगून जाता आणि सोनपेठमध्ये त्यांचा असणार मला जन्म झाला. ते गाव केवढं पवित्र सांगेल तुम्हाला. ज्या गावामध्ये संत जन्माला येतात ते गाव पवित्र होतंय ते गाव पावन होतंय आणि ते भूमी पावन होत आहे. जे गावी वसती संत गाव त्याच्यानी पुनीत. अरे तिने जन्म घेतला तुकोबारायांचा पुरावा आहे. ते गाव पवित्र पुण्यवंत आहे. पुरावा जे गावी वसती साधू संत देश त्याचे पुनीत. पहिला पुरावा काय सांगितला ज्या गावात संत जन्मात आहे ते गाव पुनीत आहे. आता दुसरा पुरावा सांगितला पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हर्षदास जन्म घेते. कारण ते कुळ सुद्धा पवित्र आहे. कोण्या कुळामध्ये जन्म घेतला अरे कोमटेंचे असणार महाराज आणि धर्मामध्ये त्याने जन्म घेतला असेल त्या गावामध्ये सांगेल नाही देशामध्ये त्यांचा विजय आहे. सावसंत येतात जन्माला महाराज पण कशासाठी येतं सांगू का जगाच्या उद्धारासाठी. हे कष्टवेती परोपकारी जगाच्या कल्याणा संतांच्या हे कष्टवती परोपकारी केवळ जगावर उपकार करण्यासाठी जन्माला येतात. म्हणून काय केलं त्यांनी पुण्य केले विष्णुदासी संज्ञा पोल्या दोषी. सगळ्यांचा उद्धार करण्याचं काम आमच्या गुरुजींनी केलं महाराज. आणि खरोखरच सांगेल त्यांचा जर विषय पाहायचा असेल आपल्याला तर नैष्टिक ब्रह्मचर्य होतं महाराज. आणि अख्खं आयुष्य परमार्थामध्ये घातलं. आज आळंदी असतं महाराज. आणि खरोखर जेवढं आपण त्यांचं बोलल तेवढे आपली वाणी कुंठित होईल बघा. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित कायम्या पतीत कीर्तिवानू. तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि कायम्या पतीत कीर्तिवानू. आपण किती त्यांचं गुणगान गावं फार आपण कमी पडू. कारण त्याने एवढा असणार महाराज लोकांमध्ये आणि आज नामाचा जे घोष केला हरी भजनी हे धवडले चुकविला लाग कळी काळाचा. म्हणून 55 वर्ष जाऊन सुद्धा जगाला उपदेश करत असतील ते आमचे महाराज रंगनाथ महाराज गुरुजी.
पण शरीरात गेला असेल पण तुकोबारायांचा पुरावा गेले दिगांबर गेले दिगांबर गेले दिगांबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले बाबा आले गेले पण ते कीर्तीने जगात असणार त्यांचं आज महाराज आणि वर्ण होता बरं का माणूस मरण हे प्रत्येकाला ठरलेलं आहे महाराज कोणी असं जगात येऊ शकलं नाही आम्ही चंद्रसूर्यापर्यंत राहणार आहेत पण काय शास्त्र सांगते सूरत से किरत बडी सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए सूरत तो जाते रहे कीर्त कभी न जाय अरे कीर्तीने जगात उरावं आणि मूर्तीने संपावं तसे गेले दिगांबर विश्वविभूती राहिल्या त्या कीर्ते जगा माझे म्हणून आज संतांचं फार मोठं आणि या ठिकाणी महाराज सांगल एवढं वर्णन करेल एवढं आपण कमी पडणार आहेत पण प्रसंग असा आहे अशा महात्म्यांची सेवा आपल्याला मिळाली आमचे परमपूज्य आदरणीय गणेश भाऊ या समोर बसलेले आहेत महाराज यांनी हे नियोजन केलं त्यांनी आपलं हे घडवून आणलं तर याचं एक कारण सांगेल जे जे आपणाशी ठावे ते सकाळा सांगावे त्यांना माहीत होतं 55 वर्षे असणार बाबांची पुण्यतिथी आहे महात्म्यांची पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीच्या माध्यमातून आज आम्हाला या नगरेश्वर मंदिरामध्ये भगवान शंकराच्या मंदिरामध्ये कथा कीर्तन भजन करून त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून तुकोबारायांचा पुरावा आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी सर्वांना बोलून आपल्याकडून सेवा करून घेत असतील तर अर्ध पुण्य त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल म्हणून त्या शिवशास्त्री अभंग निवडला आहे हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधती साधने तुटते भवाचे बंधने ऐका आता प्रसंग आहे एक साधक असणार माझ्या संत महात्म्याकडे असणार प्रश्न करत होते देवा आम्हाला सुखाची गरज आहे आणि सुखाची अपेक्षा करत असताना आम्हाला दुःख पदरात पडते याचं कारण काय प्रत्येकाला सुखाची गरज आहे मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सुखाची अपेक्षा केली जाते पण नको ते दुःख प्राप्त होतं याचं कारण काय कारण तुम्हाला सुखाचा पत्ता मिळालेला नाही तर सुखाचा पत्ता अगोदर घ्या सुख वाटे हेची ताई बहुपाई संतांच्या ऐका माझ्या असणाऱ्या संत महात्म्याकडे प्रश्न केला होता दादा काय असो मला आम्हाला सुखाची गरज आहे मग तुम्ही कुठे शोधलो माझं वय म्हणले 80 वर्ष झालंय बरं आणखी सुखाचा पत्ता नाही सुखाचा पत्ता लागला का तुम्हाला आता आम्ही सुख शोधतो म्हणजे संसारामध्ये पण संसारामध्ये सुख मिळालेलं नाही तुकोबाराने सांगितलं दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे वाया हाव बरी होऊ नका अरे दादा तुम्ही संसारामध्ये सुख शोधूच नका संसार हे मुळात दुःखाचा आहे कोण म्हणतं सुखाचा आहे सांगा किती संसार करा तुम्हाला माहित आहे ठाऊकच आहे संसार दुःखाचा संसार दुःख मूळ क्रांती नाही
प्रश्न होता आम्हाला सुखाची गरज आहे. मग तुम्ही सुख शोधतात कुठे? तर याचं उत्तर आहे आम्ही संसारामध्ये सुख पाहत आहेत. माझ्या तुकोबाने सांगितलं, दादा किती संसार करा, किती करावा संसार, अरे किती संसार करावा म्हणजे सुख मिळेल तुम्हाला. त्याचं उत्तर सांगितलं आमच्या ताईने, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ, कवनामी शरण जाऊ, दृष्टीत येईल निर्मळ. ऐका, साधकाने विचारल्यावर उत्तर मिळालं, बाबा संसार किती करा, संसारात सुख जर असतं तर लोक पुरुषांनी महाराज संसारात त्याग केला नसता. कुठं दिसलंय का संसारामध्ये सुख? अरे रात्र दिवस तळमळ आहे, सुखाचा पत्ता लागे ना. याचं उत्तर आहे प्रपंच एक झाला होता, हे तव समूळ मिथ्य वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पात घडेना. ऐका, प्रपंच झाला असं कोणी म्हटलंय का? किती त्यानं गडगंजी संपत्ती कमवू द्या, लाखो रुपये कमवू द्या, पण कुणी म्हणून आलाय का महाराज आता आमचा संसार सुखाचा झाला गड्या? हो, नाही मिळाला आम्हाला, आतापर्यंत नाही मिळाला. तर माझ्यापेक्षा बाबांचं वय जास्त आहे, बाबांना विचारा कोणी आलं का, बाबा आमचा संसार सुखाचा झाला. कारण संसार सुखाचा होत नाहीचं कारण आहे, अरे केवळ ते संसारच दुःखाचा केंद्रबिंदू आहे, म्हणून सुखाचा संसार होऊ शकत नाही. चला, प्रपंच झाला हो, संपत नाही. चला, प्रपंच जरी सुख जोडे तरी काशिविती गिरीकडे, राज्य सांडून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. ऐका, एवढी श्रीमंती होती महाराज, आपलं तर काही श्रीमंती नाही, सांगून जाऊ तुम्हाला. 18 भार वनस्पती, फुले फळे वळती, 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहते, ज्या घरी कुलस्त्रिया, राजा राणीवर संपत्ती, ऐका, 18 भार वनस्पती असणार ज्यांच्या घरी होत्या, जसा मास बदलेल, महिना बदलेल, असे फळं मिळत होते मायबाप. 22 त्या पोखर, नदी गंगा वाहती, पाणी असणार भरपूर होतं. कुलस्त्रिया कशाला म्हणावं, ज्या घरी कुलस्त्रिया, अरे मालकाचं मनोगत ओळखून काम करणाऱ्याला कुलस्त्री असं म्हटलं जातं. आणि एवढी श्रीमंती असताना राजा त्या कोणी करेल का सांगा? त्याचं कारण आहे माझ्या मैनावती माते श्रीनं महाराज राजाला सांगून टाकलं, राजा आणि एवढी श्रीमंती आहे तुझी, पण तुझ्या डोक्याचा एक केस पांढरा झालाय, आता तुला यमाचा तलबनामा लागला, मग तू आपलं हित करून घे म्हटल्याबरोबर हे सुख सांडून या. हे सुख सांडलं, गोपीचंद ने बचन सुनाकर, महाल मुल्क सब छोड़ा, दीवाना गफलत क्यों तुम पड़ा, हारशे कोई नहीं पड़ा, दीवाना गफलत क्यों तुम पड़ा. देवापेक्षा जगात मोठं कोणीच नाही आहे, मग संसारामध्ये सुख नाही. मग सुखाचा पत्ता सांगा आम्हाला. तुम्हाला पत्ता लागलाय का नाही आणखी सुखाचा? होय, सुखाचा पत्ता लागलाय का तुम्हाला कोणाला? आता मी सांगतो तुम्हाला, ऐका. सुखाचा पत्ता विचारण्यासाठी साधकाने प्रश्न केल्यावर मला सुख कुठं विचारावं? बघा, मला जा कुठं कुठे विचारायचं असेल तर ज्यांची श्रीमंती होती त्यांच्या घरी गेले, त्यांना सुखाचा पत्ता विचारला. दादा मी महाराष्ट्रातून इथे आलोय, मग मला सुखाचा पत्ता सांगा. अरे एवढी संपत्ती आहे, पण दादा चिंता तुराणाम सुखमनिद्रा, अर्थात तुराणान पितान बंधू, सुधा तुराणान बलवून तेजो, चिंता तुराणाम सुखमनिद्रा. चिंता आहे मला, कोणत्या कंपनीतून कधी फोन येईल, कोणत्या कंपनीचं काय नुकसान आहे, मला चिंता आहे, सुख नाही. हो म्हणले, पैसेवाल्याकडे बी सुख नाही. चला म्हणले दुसऱ्या घरी गेला, दुसऱ्या घरी विचारू लागला. 4-5 मुलांचा परिवार होता. सांगितलं, दादा मी सुखाचा पत्ता विचारतोय. अरे मला सुखाचा पत्ता कशा झाला आहे, परिवार एवढा मोठा आहे, पण मला चिंता आहे, सुख नाही. आता श्रीमंताकडे सुख नाही, ज्यांचा परिवार मोठा आहे त्यांच्याकडे नाही, सुख आहे तरी कुठे ते सांगा. त्यावेळेस माझ्या तुकोबाने सांगितलं, तुम्ही पुन्हा विचारू नका, तुम्ही संताला विचारा. संत लागी करी सुखालागी करी शीतळ तर तू पंढरी जाय, तर तू
विचारा महाराज. नामदेवांना विचारलं. नामदेव सुखाचा पत्ता मी सांगतो, मला माहित आहे. कुठे सुख आहे? सुखा लागे करशी तळमळ, तर तो पंढरीशी जाय एक वेळ. मग तो अवघाच सुखरूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरशी. आनंद वाटला. पण काय खरं आहे की बाबा, काय खोटं आहे की, आहे का नाही? आणखी एकाला विचारावं. माझ्या ज्ञानोबाची भेट झाली. ज्ञानोबाला विचारलं, माऊली मी अष्टर सुखाचा पत्ता विचारतोय, तुम्ही सांगाल का? हो हो मी सांगू इच्छितो, सांगा. त्यावेळेस माझ्या ज्ञानोबाला सांगितलं, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. ऐका, मी प्रमाणाबद्दल बोलतो बरं का बाबा, मला काय सांगायचं, प्रमाणाच्या बाहेर मी बोलणार नाही. सुखाचा पत्ता सांगा, लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण, सुख कुठं आहे ते. त्या ज्ञानोबाराने सांगितलं, सर्व सुखाचे आगर. वय लहान आहे, न जाणून याला पत्ता लागला नसेल. साधकाने पुन्हा प्रश्न केला. नरहरी महाराज निघाले. नरहरी महाराजांना विचारलं, वय प्रति दिसत आहेत, आणि बाबांना विचारलं सुखाचा पत्ता सांगा. त्यावेळेस सांगायला आरंभ केला, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. चला, तिघांनी पत्ता सांगितला, देवाजवळ सुख आहे. चला, चौथा पत्ता माझ्या जनाबाई चालू लागल्या. जनाबाईला विचारलं, ताई इकडे या, मला सुखाचा पत्ता सांगा. हो मी सांगू इच्छिते म्हणे. सांगा म्हटल्याबरोबर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंधर. कुणाकडे सुख आहे? अरे जगात सुखरूप असा दुसरा नाही. तू कोणा म्हणतात सुखरूप ऐसा तुझा गोविंदा, सुखरूप ऐसा तुझा गोविंदा. आतापर्यंत पत्ता लागला नव्हता, आता पत्ता लागला. कुठं कोणत्या ठिकाणी सुख आहे? तुकोबारायांचा पुरावा. सुख रूप ऐसा दुजा कोणी सांगा. दुजा म्हणजे दुसरा जगातच तुम्हाला सुखाचा समाज आणि आश्रय देणार नाही. माझा पांडुरंग तुम्हाला सुख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो. त्या देवाजवळ सुख आहे आणि ते सुख आम्हाला पाहिजे, जेणेकरून त्या सुखाची प्राप्ती व्हायला पाहिजे. मग ध्यानात राहाकडे ध्यानात राहू द्या. किती संसार करा, शेवटला मरेपर्यंत सुद्धा सुख मिळत नाही. किती करावा संसार, नरदेह मातीला जाणार. अरे मरे पण सुख आहे का सांगा. मग सुखाचा पत्ता लागला, ते देवाजवळ सुख आहे. मग त्या देवाजवळ सुखाला आम्हाला कसं मिळेल ते सांगा. याचं उत्तर आहे पत्ता लागला. तुम्हाला देवाला जर पाहिजे असेल तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरी प्राप्ती उपाय
आता सुखाची प्राप्ती कळाली आम्हाला. सुख कोणत्या ठिकाणी ते कळालं? देवाजवळ सुख आहे. पण ते देव मिळण्याची कारणे सांगा आम्हाला. देव कशाने मिळेल ते सांगा. त्याचं उत्तर आहे महाराज. देवासाठी लोक एवढे बंधन करायला येतं, फिरायला येतं, पण देव कुणाच्या स्वप्नात सुद्धा ते येत नाही. याचं कारण काय? आपण केलेली असणार साधना भगवंताला आवडलेली नाही म्हणून देव मिळत नाही. लोकांनी त्याग केला महाराज. याची लागिओ त्याची भोग, याची लागिओ केले नानायाग, याची लागी अष्टांगादी भोग, याची लागी विषयाचा त्याग. कुणी रानात, कुणी वनात, कुणी डोंगरावर, कुठे गेले पण देव आपल्याला मिळालेला नाही. कारण साधनाच्या त्याचं एक कारण आहे, म्हणजे आपली सेवा भगवंताला आणि पोहोच झाली नाही. आणि देव कशाने मिळतं हे आम्हाला कळालेलं नाही. म्हणून नाथबाबांना प्रश्न केला, महाराज आम्हाला देवाची ताण गरज आहे, नेमकं काय करावं लागेल ते सांगा. या परिवारामध्ये आम्ही आजपर्यंत आयुष्य बर्बाद करून टाकलं. माझी स्त्री, माझे पुत्र, माझे धन, माझे गोत, अरे माझं 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 म्हणण्यामध्ये माझं आयुष्य गेलं. तर सुखाचा पत्ता नाही. पण आज मात्र मला कळालं की देवाजवळ सुख आहे आणि ते देवाची प्राप्ती आम्हाला करून घ्यायची आहे. त्याचं उत्तर नाथबाबांनी सांगितलं. एका जना काय हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय. मला देवच पाहिजे ना? हो, देव पाहिजे आम्हाला. हरी म्हणजे देव, प्राप्तीची साधना म्हणजे संत, साध्य संत. साधन असेल तर तुम्हाला देव मिळेल, मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग मला गेले गेले पाय धरल्यावर देव मिळतोय का? आता थोडं कीर्तन बारकाईनं बघा बरं का. इथे प्रमाण आहे आमचं, धरावे संताचे ते पाय. पण ते पाय धरले जरा देव मिळेल का म्हणतो मी. याचं उत्तर असं नाही. याचं उत्तर आहे घाले संताशी असं नाही. पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दने जाणे इच्छिले ते पूर्वी. तुमचं मनोगत असणार, माझा देव असणार आणि पूर्ण करेल, पण अगोदर संत सेवा केली पाहिजे. मग तू का म्हणे संत सेवा आणि हेच देवा उत्तम. आता संत किती श्रेष्ठ असतात हे सांगतो. भजन करा विठ्ठल. आता संताशिवाय देव मिळणारच नाही आज सांगून जाणार तुम्हाला. पण संत किती श्रेष्ठ असतात ते ऐका. माझ्या असणार ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये, तुकोबाराने गाथ्यामध्ये आपण वर्णन केलं आहे महाराज. एखाद्या वेळी देवाची पूजा सकाळच्या पर्यायी चालू आहे आणि अशा वेळेमध्ये संत घरी आले. देवपूजा चालली महाराज. पाणी काय, गंध काय, अक्षता काय, वस्त्र सर्व काही देवाला असणार. आपण करत असताना संताचं आगमन झालं आणि संत दारामध्ये उभा आहेत. त्यावेळेस स्वतः देव म्हणते, दादा ऐका, माझी सेवा बंद करा आणि त्या संतांच्या अगोदर सेवा करा. करिता देवार्चन घराले संत जन, देव सारावे परते संत पूजावे आरते. ऐका, आरते म्हणजे अगोदर. मला पाणी घालू नका, मला गंध लावू नका, पण माझ्या संतांची सेवा करा. आणि ते म्हणलं नाही, देवाची पूजा सोडून संतांची पूजा आम्हाला जमतच नाही, मी देवाची पूजा करणार आहे. तुम्ही वस्त्र बी धारण करत असाल, नैवेद्य दाखवत असताल, तर माझ्या देवाचं बोलणं आहे का? तेने मज हानी तल्याला की तो माझ्या घाता प्रवर्तला. दादा ती सेवा नाही माझी, ती सेवा नाही, तर त्याने मला लाथा मारल्याचं दुःख झालं. माझा साधू दारामध्ये आहे. म्हणून त्या साधूची किंमत आज केवढी मोठी आहे, ते देवाची प्राप्ती करून देतात. म्हणून हरे प्राप्तेशी उपाय, धरावे संताचे ते पाय. आता तुम्हा आम्हाला संत कळाले नसतील, तुम्हा आम्हाला संत कळायला सांगू जातो. संत कुणाला कळत, ज्ञानाला कळत नाही, आज्ञेला कळतच नाहीत. पण देव संत आणि संत देव असतात. देवते संत, देवते संत. कारण ते संत म्हणजे देवाचे अंश असतात. प्रमाण सांगेल तुम्हाला. हे का जन्माला, त्याचं कारण काय? जगाचं कल्याण होण्यासाठी. म्हणून तुकाराम म्हणतात,
हरावया कलीचे दोष साधू श्रीहरीचे. म्हणून संत देवाचा अंश असतात आणि त्या संतांची सेवा केली तर तुम्हाला देव मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम म्हणतात काय करत बसू नका गडे. आता वेळ थोडी आहे, अल्प आयुष्य मानव देह थोडी वेळ आहे, पण तुम्ही गडबड करावी तातडी परमार्थाचे. त्यामुळे तर देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी वेळ लावू नका, कारण आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती. हे तो वायाची धनसंपत्ती आणि हे मिळवलेलं आहे पण टिकाऊ नाही. संसारात सुख नाही विचार कर, कोणाचा वाडा कोणाचं घर. संसारात सुख नाही विचार कर. संसारामध्ये सुख नाही दादा, विचार करा. म्हणून देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांचं महत्व एका डोंगराला कळालं सांगतो. भजन करा विठ्ठल. माझ्या मारुतायांची किंमत कुणाला कळाली? एका पर्वताला कळाली. आहे का केवढी मोठी किंमत आहे. स्वामीचं काम करण्यासाठी माझ्या मारुतरायाने काय केलं, घाई होती गडबड होती आणि पर्वताचे पर्वत घेऊन समुद्र बांधत होती. त्यावेळेमध्ये महेंद्रांद्री पर्वताला कळालं की साधू आपल्या जवळून जात आहेत, त्या साधूचं दर्शन व्हायला पाहिजे. माझे मारुतराय असणार मला दूर होते, त्यावेळेस पर्वत असणार वाढू लागला. 10 योजन असणार पर्वत झाल्याबरोबर 20 योजन मारुतराय झाले. अडचण येऊ लागली, ती माळ दिसू लागला. पुन्हा असणार वर गेले, 40 योजन झाले. पुन्हा असणार 80 योजन मारुतराय वर गेले. तरी पण पर्वताची असणार भेट झाली नाही. मारुतराय पुढे निघून गेले, बस संपलं. पण पर्वत असणार रडू लागला. ऐका काय रडत होता त्याचं कारण सांगतो. दादा संताची भेट होय रामायणामध्ये मी सांगतो, माझ्या नोहे माझ्या वाणी पदराचे. ऐका. आणि ते पर्वत रडत असताना माझ्या मारुतरायाला कळालं. ते कसं काय कळालं? कुणी सांगितलं का? न कळे तो कळे उगले आम्ही विठ्ठल एकाच या. अरे प्रभू रामचंद्राचं भजन चालू होतं महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड माझ्या प्रभूचं चिंतन होतं. न कळे तो कळे उगले नामे विठ्ठल एकाच या. मारुतराया पुढे गेले मागे आले का? अरे मी केवढा आभागी आहे. पर्वत म्हणतोय मी केवढा आभागी आहे, मी संतांचं दर्शन घेऊ शकलो नाही. म्हणून हनुमंत जाता उलंगून पर्वताशी आले रुदन. केवळ आभागी मी पूर्ण संत दर्शन नोव्हेची. अरे पर्वताला कळालं केवढा आभागी आहे हो मी. माझ्या जवळून संत चालत हो माझा मारुतराय, पण माझी भेट झाली नाही. पर्वत रडू लागला. रडणाऱ्या पर्वताचं मनोगत माझ्या मारुतरायाला कळत दादा. आणि परत मारुतराय फिरले. ऐकोनी पर्वताची बोली हनुमंताशी दयाली. मस्तकी ठेवीत अंगुली गिरी पाताळी दडाला. दादा मारुतरायाने परत का आले तर यांचं मनोगत ओळखलं, त्यांची भावना ओळखली आणि त्या पर्वताला असणारा अंगठा लावल्याबरोबर पूर्वत माझा पर्वत झाला. हे संताचा अधिकार. संत कळत नाहीत. बाप संत असला तर लेकाला कळत नाही, लेक संत असला तर बापाला कळत नाही. आणि प्रल्हाद माझ्या हिरण्यकशिपूला कळाला नाही महाराज. हरिपंडिताला बाप साधू होते, नाथ बाबा कळाले नाहीत, म्हणून संत कळत नाही. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधुबोध झाला नृण्या ठेला टाळ्याची मुरला अनुभवे. म्हणून साधूचा संतांचा उपकार कळत नाही. मग माझ्या तुकोऱ्यांचा पुरावा विठाल विठ्ठल.
परमपूज्य आदरणीय प्रभू हरिकर आमचे भागवताचार्य महाराज आमच्या भागामध्ये, आता मी वर्णन समोर कळत नाही, जर भेटले तर आम्हाला साक्षात देवांची भेट झाली असं आमच्या जीवाला वाटतं, याच्यापेक्षा काय सांगा. आणि हे आपल्या इथे लाभले, हे आपल्या नगरीचं पुण्य असलं पाहिजे. सहजासहजी घडत नाही. तुकोबारायांचा पुरावा, तुमचं कुठलं तर पुण्य होतं, तुका म्हणे होता ठेवा आणि तोया भावा सापडला का, तुमचं भाग्य उजळले भाग्य अवघे चिंता वारली. ज्या दिवशी आमच्या गणेश भाऊने मला फोन केला, बाबांचं नाव सांगितल्यावर माझं मन भरून आलं. मला असं वाटलं, अरे किती दिवसांत प्रयत्न केला तर तारीख मिळत नाही, आणि कोणतं भाग्य असेल या नगरीमध्ये आमच्या बाबांचं असणार भागवत होत असेल तर फार भाग्य आहे. मन उजळले हे भाग्य आता. पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. म्हणून आपलं भाग्य समजून, वेळेचं बंधन आहे आपल्याला महाराज. बारला गुलाब करायचा असेल तर मी सांगेल तुम्हाला, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. कारण संताशिवाय ते मिळणार नाही आज सांगून आमच्या नाथबाबांनी ठरवलं आहे महाराज. मग प्रयत्न करू बघू आपण कुठे मिळेल का. याचं उत्तर आहे, नाना साधनाच्या केल्या खटपटा कर्ण पावती याच्या दारवंटा. अरे साधना किती करा, काही करा, पण देव मिळेल सांगता येणार नाही. मी प्रमाण सांगतो, याची लागे हो त्याची येले भोग, त्याची लागे केले नाना याग, नको ते अष्टांगादी भोग केले, देव कुणाला मिळाला नाही. पण मिळण्याची साधना आहे. नाथ बाबांना प्रश्न केला साधकाने, महाराज काय असेल, आम्हाला संसारातलं सुख कळालं, संसाराचं दुःख कळालं, आम्हाला देवाची गरज आहे, देव पाहिजे. त्याचं उत्तर सांगितलंय, हरे प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधते साधने कृते भावाचे बंधने. देव मिळेल का महाराज? मिळेल हो. कुणाचा ऐका? संताचा ऐका. तुकोबारायांचा पुरावा, संत वचने देव जोडे सायुज्य मुक्ती पाया पडे. संत वचनी साकडे नवरीची काही. धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा. अरे जन्माचा पांग फेडत असला तर संताचा ऐका. आणि संताचं तुम्ही नाही ऐकलं तर तुम्हाला इथे देव मिळणार नाही, पुढे तर मिळणारच नाही आहे. संताशिवाय देव मिळत नाही. संत वचने देव जोडे. तुकोबारायांना प्रश्न केला महाराज, ज्यावेळेस जगाचे मालक तुम्हाला घेऊन येण्यासाठी आले असतील, तुम्ही काय केलं ते सांगा. काय प्रयत्न केले त्याचं उत्तर ऐका. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मत मतांतरा नाही दिला मान, हृदय धरले हरीचे चिंतन. देवाचं फक्त ध्यान केलं, देवाचं चिंतन संतांनी सांगितलं, म्हणून आज प्रयाण काळी देवे विमान पाठविले आणि कलीच्या काला माझ्या अद्भुत वर्तले. देह घेऊन निर्धामा गेले, मागे कवीश्वर झाले थोर थोर. सांगा कलेवर कोणी नेले. अरे साधूच ऐका, संताचा ऐका, मग तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. मिळेल का? याचं उत्तर आहे, संता पाये माथा
संतापायी माता ठेविता सद्भावे तिने भेटे देव आपे आप कायेनं वाचेनं मनानं तनानं धनानं सर्वस्व प्राणपणा लावून साधू सेवा करा गड्या हो आणि संताच्या पार डोकं ठेवा निश्चित देव मिळेल ऐश्वर्यात नाही म्हणून हाती प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय मग येणे साधती साधन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात येणे यांच्यामुळे साधन संत साधे भगवंत आणि फळ हे जन्माचं दुःख निवारण होतंय विठ्ठल चला महाराज देवाचे असणारं प्राप्तीची साधना मला संत कळाले आणखीन एखादा पुरावा सांगा मी 4-5 पुरावे सांगेल तुम्हाला पण ही साधना करावी लागेल तुम्हाला देव पाहिजे का सांगा पाहिजे त्याचं एक कारण आहे देवाचं नाव घ्या भावे गावे गीत शुद्ध करून या चित तुझ भाव आहे देव तरी सुलभ उपाय भावाने देवाचं गीत गा बाबा रात्रंदिवस देवा चिंतन करा चिंतने तद्रूपता काळ सांगावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाचं काम करा सकाळच्या प्रहरी उठा माझ्या माता माऊला मी सर्व आव्हान करेल कारण आपल्या दारामध्ये वृंदावन आहे त्या तुळशी मातेचं दर्शन घ्या उठून या प्रातकाळी तुळस वंदावी माऊली तुळस संताची साऊली मुगुटी वाहिली विष्णूने माझ्या भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी वृंदावनामध्ये तुळस आहे माझ्या आणि त्या तुळशी मातेला नमस्कार करा माय बाप मला देव मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून काळ सारावा चिंतने भावे गावे गीत नंबर 1चा पुरावा सांगेल भावाने देवाचं गीत गा आता भाव नाही महाराज आमच्याकडं भाव नाही सांगू काय ते लौकिकता आहे लौकिकता लोकांनी चांगलं म्हणावं भावाचा गरज नाही आम्हाला पण देव भावाशिवाय मिळत नाही मग देवाला काय द्यायचंय देवा कारणे भावत स्मार नलगे द्यावे फार शेबीत झाले एकचित तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता गा कारण सुख देवाजवळ आहे ना सुख देवाजवळ आहे कारण सुखरूप आहे तुझा कोणी सांगा तुम्हाला सुखाचा पत्ता लागला देवाजवळ सुख आहे आणि ते देवप्राप्ती साधना मी सांगत असताना भावाने देवाचं गीत गा गात जागा प्रेम मागा विठ्ठला गोड असलं मला लावणी श्रुती टाळ घोष सावडीने देव पाहिजे ना आम्हाला मग चित्ताची निर्मिती करा चित्त निर्मळ असलं पाहिजे भजन बी चाललंय देवदेव बी चाललंय आम्हाला 2-2 4-4 कीर्तन महाराज बरं का पण देवाची आणखी गाठ पडली नाही याचं कारण काय आमचं असं आहे आम्ही आणखी देवाजवळ गेलोच नाहीत फक्त आम्ही आमच्या पोटाची सेवा करतो बस म्हणून देव मिळाला नाही त्याचं उत्तर आहे देवा पायी नाही भाव भक्तीवरी वरी वाव नाही स्मर पिला जीव तरी तुझा नाव्या विचार अरे बाबा भक्ती आमची देवाला आणखी आवडली नाही म्हणजे स्वप्न झालं नाही मग काय करा देव पाहिजे आम्हाला प्रथम भाव शुद्ध धर अंगी वैराग्याचा भर भक्ती पाहिजे शिरजोर याऊन योग कोणता अरे दादा आम्हाला सुखाची गरज आहे देवाची गरज आहे सुख पाहिजे देव पाहिजे सुखासाठी काय करायचंय पहिला भाव द्या काही नरले एक भावाची कारण आणि तुका म्हण्यान विठोबाची माझी शपथ हो सांगतो माझ्या पांडुरंगाची कधी शपथ व्हायला नाही बरं का महाराज माझ्या तुकोबाराने जरी माझी कोणी कापत केलं मान तरी न वदे मी आण विठोबाचे पण आज जगाचं कल्याण होण्यासाठी माझ्या पांडुरंगा शपथ वाहून सांगतो देवाला पैसा देऊ नका देवाला काय कमी आहे ते सांगा षडगुण ऐश्वर संपन्न एक भगवंताची जाण ज्या भगवंताला काय उणीव नाही त्या भगवंताला देण्याची गरज फक्त भावाची भाव पाहिजे पण भावे बिन देव नयेची पै हाता वावगे हिंडता रानोरा मग रानात जाऊ नका वनात जाऊ नका काय करा तुम्ही देवाचं भजन करा
भाव बऱ्या करे रवी नाका कळे करतळ्यावळे तैसा हरी. भावाशिवाय देव मिळत नाही, म्हणून प्रथम भाव अक्षरामध्ये देवाला अर्पण करा आणि देवाला आपलंसं करून घ्या महाराज. तेने विने जेव्हा सुख नव्हे आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विने जेव्हा सुख नव्हे एर ते माईक दुःखात जनती आहे. संसारामध्ये सुख आहे, प्रपंच समाज सुख देऊ शकत नाही. मग तुकोबारायांचा पुरावा असेल तर संताचे पाय धरा, संतावर विश्वास ठेवा आणि संत सांगेल ते ऐका. काही सांगू द्या संतांनी महाराज. त्याचं उत्तर सांगितलंय. तुम्हाला देव पाहिजे असेल तर काय करा, मस्तक ठेंगणा शब्दाचा अर्थ आहे साव संतांचं दर्शन घ्या महाराज. साव संतांचा असणार महाराज भावाने प्रेमाने त्यांची सेवा करा. मस्तक ठेंगणा लागे संताच्या चरणा तुझा भाव आहे देव तर्या सुलभ उपाव. सोपा उपाय काही देऊ नका महाराज, काही देऊ नका. प्रेमाने भावाने आकलन करा, मग मात्र देव तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आणखीन एखादा पुरावा सांगा. सगळ्यात सोपा पुरावा आहे बरं का महाराज. ही भगवंताने वाणी दिलेली आपल्याला. वाणी किती गोड बोलावं माणसांना. होय दादा बरोबर आहे ते. किती गोड बोलावं सांगू का तुम्हाला. वेचिते वचन जे आहे समाधान तुझ भाव आहे देव तर्या सुलभ उपाव. माणसाला रखरखन बार बार महाराज राहील असं बोलू नका गड्या. हो चांगलं बोला, चांगलं बोला. किती जरी उशीर झाला ठीक आहे महाराज. गणेश बोला म्हणलो दादा मला उशीर झाला. उशीर का होईना हो, आला हेच चांगलं झालं. किती चांगलं. नियमच कशाला घ्यायचा होता. इथं जर थोडं बोलले असते तर काय वाटलं असतं. तर देव मिळणे साधं सांगितलं. विचिती वचन जे आहे समाधान. समाज काय बरं बोलल्यामुळे होईल तर काय. पण वा ठीक आहे चांगलं बोलायला शिका. पहिलं आचार विचार आणि उच्चार. शास्त्रामध्ये 3 कामं सांगितलेत. पहिलं आचार शुचिरभूत राहा, पुन्हा विचार करून बोला आणि पुन्हा उच्चार करत जा. आमच्या घुलेबाबांनी सांगितलं हे 3 शब्द किती महत्वाचे सांगितले. शुचिरभूत राहा, अनपेक्ष सुदक्ष उदासीनो तत्वतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तसमे प्रिय. भगवान म्हणतात तुम्हाला देवच पाहिजे असेल तर काय करा, ही साधना करा. म्हणून अभंगाच्या वचनात येणे साधते साधने भावाचे बंधने. साधन देव मिळण्याचं संत, साधे भगवंत आणि फल काय जन्म मरणाची फेरी चुकली. देव मिळाला का हरी आला आता. हरी आला आता.
भवाची भवाची बंधने, कारण बंधनातून असा मरण्याच्या बाहेर मुक्तवाचा असे करण्यात रे हेची करा, हेच करा आगळे जीवनामध्ये. आणि नाही केलं तर नरका घोरा का जाता, नरकाचे पाहुणे होण्यापेक्षा देवाचे दास बना, देवाच्या आश्रमाला दासत्व स्वीकारा, मग मात्र तुम्हाला ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग मिळेलच का, होय ये रे साधती साधने, देव मिळतोय आम्हाला. देव मिळाल्यावर हरी आला हाता बघ कैची चिंता, त्याचे सरली येर झार झाला सफल व्यापार. अरे त्या जीवाची येरजार बंद पडली, या दुःखातून मुक्त झाल्या आणि देव मिळाला. आता कुणाची आम्हाला भीती आहे सांगा बरं. जगाला काळ खातय, पण आमच्या देवाच्या नावामुळे आम्हाला त्याच्या माथ्यावर पाय देता येत. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. मग काळ येतो का, तुका म्हणे भेने काळ न येते निराने. अरे पुन्हा काळ येत नाही दादा, देव आपल्याला मिळाला, काळाची लाग नाही आपल्याकडे आला. म्हणून संतांचा आश्रय घ्या आणि संगतीमध्ये देव मिळवायचा असेल तर काय करा, थोडी गडबड करा. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावे तातडे परमार्थाचे. मला तुम्ही गडबड का करा म्हणला हो. गडबड करण्याचं कारण काय, तुम्ही सांगा की शतवर्षाचा कावलं घेऊन आला शिवणी न द्या, हे माणसा 100 वर्ष आयुष्य तुला प्रदान केलंय आणि तुम्ही गडबड करण्याचं कारण काय. त्याचं कारण सांगतो, आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती, हे तर वायाची धनसंपत्ती म्हणून करावी तातडी परमार्थाची. आणखीन या ध्याचा भरवसा आहे का नाही बरं का, कधी जाईल सांगता येणार नाही. म्हणून नाशिवंत देह नाशेल हा जाणा, कार्य उच्चारणा वाचना. मग देवाची गरज आहे आम्हाला. साधन कळालं, भगवंत मिळाला, पण देव बाकी मिळतच नाही का, मिळतच नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, मध्ये मला सांगतात, संतापेन प्राप्ती नाही आयुष्य वेद देते ग्वाही. संताशिवाय देव भेटतच नाही ना, बाबांचा पुरावा आहे. कुणी सांगितलं, साक्ष्या भरल्या वेदाने. वेदाने हात वर केला, 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण सांगतायत महाराज, संताशिवाय देव मिळणार नाही. आता साक्षात खरी आहे का नाही सांगा, साक्षात खरी असते बरं. आणि खोटी देत नसतात, खोटी जर दिली तर त्याचा पर्याय वेगळा असतील, पण आजची साक्ष सांगतो, वेदाने साक्ष भरली आहे. वेदशास्त्र देते ग्वाही
पुराणे सांगती ठाई संत संग वाचोनी नाही. अरे संताशिवाय देव मिळत नाही म्हणून आयसा संताचा महिमा आणि झाले बोलायाचे सीमा. धन्य संत संग फिटे पांग जन्माचा संतांना प्राप्ती नाही. मार्ग दाबून गेले आधी संत तेणीचे पंथ चालू जाता कुठे काय. कारण संतांनी मार्ग दाखवला, रस्ता दाखवला आपल्याला, त्या मार्गाने वाटचाल करा. आणि तुम्ही त्या मार्गाने जर वाटचाल केली तर याचं उत्तर आहे का, तुम्हाला कुठं गुंता पडणार नाही, कुठं अडचण पडणार नाही आणि कुणी अडवणार नाही. कारण जकाचा गुंता नाही वाटेवरी, मार्ग जाऊन गेले आधी जकाचा गुंता नाही वाटेवरी, मोकळे मार्गचारी यावे जावे, कुणीच मला रोखू शकत नाही. म्हणून मार्गाने चला का संतावेन प्राप्ती नाही. आयुष्य वेद देती ग्वाही, ग्वाही साक्षात. आणि अशी साधू संतांची जर पूजाच केली तर तुमचं मनोरथ माझा संत महात्म्यांचा असणार महाराज निश्चित भगवंत आणि आशीर्वाद पूर्ण करू शकतात. तिची माझे हित ती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. भगवान तुमच्यावर कृपा करत असेल कशामुळे, तर एका जनार्दनी संत, संतांची सेवा केल्यामुळे माझा भगवंत तुमचं मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या शेवटचरणामध्ये एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत
करते मनोरथ येणे साधते साधने तुडते भवाचे बंधने. बहुतेक सेवा संपताय महाराज ज्यांच्यासाठी सेवा केली परमपूज्य आदरणीय प्रश्न हरिपरायण वैरागी मूर्ती ब्रह्मनिष्ठ आमचे रघुनाथ महाराज प्रभणीकर यांचा असणारा हा सोहळा संपन्न होत आहे. आणि सर्वांनी गुलालाची वेळ झाली असेल तर सर्वांनी उभा टाकावं आणि गुलाला असणार भगवंताकडे म्हणजे एकेकाने जाऊन तिकडे टाकायचं का विठोबार कुमाये तुडते भवाचे बंधने. पूर्ण प्राप्तीसाठी साधना करा माय बाप. आणि ह्याचा असला मला भरोसा नाही. जेवढे होईल तेवढे करा. आपली सेवा संपलेली आहे. आमचे परमपूज्य आदरणीय ब्रह्मश्री हरिपरायण आमच्या महाराजांचं या ठिकाणी माझ्यासारख्या लहानशा महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन थांबलेत. मी माझं पहिलं भाग्य समजतो माय बाप. हेच घडो माझं जन्मजन्मांतरी मागणी श्री हरी नाही तुझे. त्यांचा आशीर्वाद असावा. आमचे श्याम काका माझ्या भागातले महाराज फार गुणवंत मृदंग वाजवत कीर्तनकार भागवत कथा आणि सेवाधारी अशांचं आगमन झालं. आणि यांच्या सगळ्यांचे माझं म्हणजे दर्शन मला झालं. मी माझं भाग्य समजतो आणि शेवला पूर्ण. म्हणजे बाबाने सुंदर अशी साथ दिली बरं. खूप सुंदर. आणि आमच्या एकूण या बहिणी ताईनी यांनी सर्वांनी म्हणून जरी माझ्याकडून एखादा शब्द गेला असेल तर क्षमा करा परा. सांडोने भीड बोललो कठीण या लागे माझे तुम्हा लोटांगण. क्षमा करावी संपूर्ण बाळभाषेणे माझे. झाली सेवा ग्रामदेवता मौर्तराजाच्या चरणी पांडुरंगा चरणी भगवान शंकराचार्य सर्वकृष्ण पूर्णराम. आणि एवढं सांगेन आमच्या गणेश दादांना त्यांच्या सहकार्यांना असंच माझ्या भगवंताने भरपूर आयुष्य द्यावं आणि त्याने आम्हाला सेवेला असंच असणारं रुजू करावं ही आमची अपेक्षा आहे. सांडोनी भीड बोललो कठीण पायाच्या प्रसादे काय बोलू नो दे मग क्षमा करण्यासाठी अंग दुखते नो या उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय
जन्मोजन्मी तू आदास पंढरीचा वार करी वारेने संत संग सवका कण प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे दान पंढरीचा वार करी वारी महाप्रभुते आहे देशी शरीर पाय पांडुरंगा तुका म्हणे आता उदार होई मज ध्येय पाय संता ज्ञानदेव तुकाराम तुकाराम नगरेश्वर भगवान